नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने कौतुकास्पद कामगिरी करत एका मोठ्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणलाय। मिनीमातानगर भागात राहणाऱ्या निर्मला संतलाल पाल या कुटुंबासह उत्तर प्रदेशातील आपल्या गावी गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला। चोरट्यांनी देवघरातील लोखंडी कपाटातून 93,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते। फिर्यादी निर्मला पाल यांनी गावावरून परत आल्यानंतर 23 मे 2026 रोजी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून पोलिसांनी बीएनएसच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तपास पथकाने परिसरातील 10 ते 15 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज अतिशय बारकाईने तपासले। तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 19 वर्षांच्या 2 आरोपींना ताब्यात घेतलंय। अश्विन लालता कुमार मिश्रा आणि हिमांशु सतीश मोरे अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी या दोन्ही आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरलेले दागिने कळमना येथील ओमकार ज्वेलर्सचे मालक सराफा व्यापारी अभिषेक प्रकाश भरणे यांना विकल्याची कबुली दिली। पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत सराफा व्यापाऱ्याकडून चोरीला गेलेले सोन्याचे रिंग, कानातील लटकन, चांदीच्या पायपट्ट्या आणि बिछवे असा एकूण 93,000चा मुद्देमाल जप्त केलाय। ही धडक कारवाई नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल आणि सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, तपास पथक प्रमुख संतोष कुमार रामलोड आणि त्यांच्या सहकार्यांनी केली आहे। दिनांक 23/5/26 रोजी निर्मला संतराम पाल राहणार मिनीमातानगर यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला एक घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता। फिर्यादी हे दिनांक 20/5 पासून 22/5 पर्यंत उत्तर प्रदेश प्रतापनगर येथे फिरण्यास गेलेले होते आणि त्यावेळी त्यांचे घर बंद होते आणि त्या दरम्यान कोणीतरी घराचा कडेकोंडा तोडून फिर्यादीच्या घरात चोरी करून सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 93,000चा मुद्देमाल चोरून नेलेला होता। आमचे डीबी पथकाचे प्रमुख PSI श्री रामलोड साहेब, पवार हवालदार पवार, रवी शाहू, मंगेश लोही आणि जाधव इत्यादीच्या टीमने त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून 2 आरोपितांची नावे निष्पन्न केली आणि त्यात आम्ही आरोपी अश्विन मिश्रा आणि हिमांशु मोरे हा पार्टीला राहतो आणि अश्विन मिश्रा हा धरमनगर येथे राहतो, या दोघांची नावे निष्पन्न केली। त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली। त्यांना अटक करून त्यांचा PCR घेण्यात आला आणि PCR दरम्यान गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्या चांदीचे संपूर्ण दागिने असा एकूण 93,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे गुन्हा उघडकीस आणलेला आहे। हे दोन्ही आरोपी काही कामधंदा करत नाहीत। एक पार्टीला राहणार आहे, एक धरमनगरला राहणार आहे। ते दोघे एकमेकांचे मित्र आहे आणि त्यांना ते फिरत असताना तिथे बंद घर दिसून आलं आणि त्यामुळे त्यांच्यात चोरी करण्याची भावना निर्माण झाली आणि त्यामुळे त्यांनी चोरी केलेली आहे। यापूर्वी त्यांच्यावर चोरीचे गुन्हे नाही।